आता पाहणार आहोत राजकीय बातम्या। विलेपार्लेत ठाकरेंना धक्का। उपजिल्हाप्रमुख जितेंद्र जनावळे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। वरळी डोममध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। ठाकरेंना पहिली मशाल देणारा जितेंद्र जनावळे आपल्याकडे आला। जनावळेंच्या पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। सगळं देऊनही दुसरीकडे जाणार असतील तर त्यांना कोणी थांबवू शकत नाही। ज्यांचं मन लागत नाही त्यांना थांबवण्यात काही अर्थ नाही। एखाद्याची नाराजी असेल तर ऐकून घेणार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीनंतर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी शिवसेना भवनाबाहेर बॅनरबाजी। मराठी माणसांच्या हितासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याचं आवाहन। विधानसभेप्रमाणे मुंबई मनपा नक्कीच जिंकणार। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विश्वास व्यक्त। मुंबई मनपा जिंकेपर्यंत कार्यकर्ता शांत बसणार नाही। संघटन पर्व बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे यांचं सूतोवाच। लोकसभेनंतर काँग्रेसचे कार्यकर्ते आळशी झाले। विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। तर कार्यकर्त्यांच्या आक्षेपानंतर आम्हीही आळशी झालो म्हणत विजय वडेट्टीवार यांच्याकडून सारवासारव। आमचा कार्यकर्ता थोडासा लोकसभेनंतर आळशी झाला। मी आवर्जून उल्लेख करतो साहेब की तो आळशी झाल्यामुळे हे अपयश जे आज आपल्या पदरी दिसतंय ते त्यामुळे। आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही। मी जातीवाद करत नाही, फक्त आरक्षण मागतोय। मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगेंचं वक्तव्य। जरांगेंकडून 22 फेब्रुवारी ते 22 मार्च दरम्यान अंतरवाली सराटीला येण्याची विनंती। सुरक्षा ही पक्षावर अवलंबून नसते, संबंधितांना किती धोका आहे यावर सुरक्षा अवलंबून आहे। नेत्यांच्या सुरक्षा कपातीवर शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। सोशल मीडियावर अजित पवारांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक। आमदार सरोज अहिरे यांच्या तक्रारीनंतर 45 वर्षीय संतोष कोकणे या व्यक्तीला अटक।